नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता CET एक्झामिनेशनचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक आहेत. तर आपण मागेच व्हिडिओ बनवला होता, ॲग्रिकल्चर ॲडमिशनची थोडी माहिती दिली होती. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील, त्या सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट, त्या सर्व डॉक्युमेंट्सची नावं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण हे डॉक्युमेंट जर तुम्ही आत्ताच बनवून घेतले तर नंतर तुम्हाला टेन्शन नसणार. कारण नंतर घाईगडबडीत डॉक्युमेंट्स बनत नाही किंवा काही डॉक्युमेंट्स जर दुरुस्त करायचे असतील तर ते आत्ताच करून घ्या. कारण नंतर तुम्हाला टेन्शन नको, नंतर फक्त जायचं आणि ॲडमिशन करायचं आहे तुमचं. आजच्या व्हिडिओमध्ये जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व तुम्हाला सांगणार आहे आणि काही डॉक्युमेंट्स जे असतात फायद्याचे त्या डॉक्युमेंट्सची सुद्धा माहिती देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आपले जे फ्रेंड्स ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. कारण पुढे जेव्हा आपण हे असे व्हिडिओ बनवू तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, त्यामुळे बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्ही बघू शकता. तर पहिले डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यूड बाय महाराष्ट्र ऑथॉरिटी. म्हणजे आता महाराष्ट्रातच आपण ॲडमिशन घेणार आहेत तर महाराष्ट्राचं डोमिसाईल तुम्हाला असलं पाहिजे. त्यासाठी तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट बनवून घ्या. आणि जर तुम्ही अदर स्टेटचे स्टुडंट असाल तर त्या स्टेटचं तुमचं डोमिसाईल असलं पाहिजे. कारण डोमिसाईल सर्टिफिकेट लागतंच ॲडमिशनला, कोणत्याही स्टेटचे असो तुम्ही. आता मोस्टली विद्यार्थी महाराष्ट्राचेच असतील, त्यामुळे महाराष्ट्राचं तुम्हाला डोमिसाईल लागेल. तर महाराष्ट्र स्टेटचं तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही तयार करून घ्यायचं आहे. किंवा बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय एनी ऑथॉरिटी ऑफ महाराष्ट्र. म्हणजे तुमचा महाराष्ट्रात जन्म झालेला आहे, त्यामुळे तुमचं बर्थ सर्टिफिकेटवर महाराष्ट्राचं नाव असेल तर ते सुद्धा चालेल तुमचं. पण तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट बनवूनच घ्या, कारण ते लागतंच पुढे पण. त्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट नसणार तर बनवून घ्या. त्यानंतर मग मार्कशीट लागेल तुमचं MST CETचं, जे नीट ह्या एक्झामचं चालेल. आता यांच्यापैकी ज्या एक्झामला तुम्हाला जास्त मार्क्स आहे तर त्याचंच मार्कशीट तुम्ही सबमिट करा. कारण जास्त मार्क ज्याला येतात तेच कन्सिडर केलं जाईल आणि एकच मार्कशीट सबमिट करावं लागतं. त्यामुळे आणि MST CET आता 2 अटेम्प्ट्स आहेत, तर तुम्हाला ज्या अटेम्प्टला जास्त मार्क्स आहेत तर ते मार्कशीट तुम्ही अपलोड करा. त्यानंतर मग तुमचं 12वीचं सायन्समधनं तुम्ही 12वी केली तर त्या तुमचं 12वीचा निकाल, मग SSC म्हणजेच 10वीचा तुमचा निकाल. त्यानंतर मग कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट. आता तुम्ही 11वी-12वीत ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिकले होते त्या कॉलेजचं तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट लागेल, म्हणजे कॉलेज सोडण्याचा तुमचा दाखला लागेल. त्यानंतर आता लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 2 पॉईंट आहे. तर दुसरा पॉईंट असा आहे की एखादा विद्यार्थी जर एखाद्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये शिकला असेल, म्हणजे त्याने ॲग्रिकल्चरची डिग्री ड्रॉपआउट घेतला असेल, तर त्याचं तिथलं जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते चालेल. तर अशा विद्यार्थ्याचं लास्ट त्यांनी जे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये डिग्री केली होती तिथलं त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. म्हणजे त्यांनी डिग्री ड्रॉपआउट केली असेल आणि त्याला परत आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर लास्ट त्यांनी ज्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं तिथलं त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. मग तर आता 6वं डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता विद्यार्थी मित्रांनो, 11th आणि 12thमध्ये तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलंच असेल आणि ते तुमचं आत्तापर्यंत आलं असेल आणि आलं नसणार तर लवकर बनवून घ्या, कारण हे सर्टिफिकेट लागतंच. हे एक इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट याचा तुम्हाला पुढेसुद्धा फायदा होणार आहे, स्कॉलरशिप आणि त्या गोष्टींसाठी. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी काढूनच घ्या, कारण ॲडमिशनच्या वेळेससुद्धा हे डॉक्युमेंट लागतं. तर हे SC ST VGA NTB NTC NTD OBC आणि SBC या कॅटेगरीजसाठी लागतं. तर हे सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. त्यानंतर मग नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागेल. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला VGA NTB NTC NTD OBC आणि SBC या कॅटेगरीजसाठी लागेल आणि त्या सर्टिफिकेटची काही व्हॅलिडिटी असते. आता हे जे प्रॉस्पेक्टस आहे हे एक ओल्ड प्रॉस्पेक्टस आहे, म्हणून यात आता व्हॅलिडिटीची डेट जुनी आहे. तुमचं जे प्रॉस्पेक्टस अजून ते आलेलं नाही, त्यामुळे तर आता ज्या विद्यार्थ्यांचं EWS सर्टिफिकेट बनतं, असे जे जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांचं इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं सर्टिफिकेट बनतं, तर त्यांनी ते सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आणि असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचे आजोबा हे स्वतंत्रता सेनानी असतील तर त्यांना त्याचा फायदा होईल. ॲडमिशनच्या वेळेस काही थोड्या प्रमाणात त्यांना रिझर्वेशन मिळेल, तर त्यांनी ते सर्टिफिकेट बनवून घ्यायचे, कारण हे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड कराल. तर नंतर मग 10वं डॉक्युमेंट आहे सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सनल. आता एखाद्या स्टुडंटचे पॅरेंट्स डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये असतील, म्हणजे आर्मीमध्ये असतील, नेव्ही एअरफोर्समध्ये असतील, तर त्यांचं ते सर्व्हिसचं सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा एक सर्टिफिकेटचा तुम्हाला फायदा होईल ॲडमिशनच्या वेळेस. याच्यासाठी काही रिझर्व्ड सीट असतात. त्यानंतर मग जर विद्यार्थी फिजिकली डिसेबल्ड असेल तर त्याचं PWD सर्टिफिकेट लागेल. त्यात मग डिसेबिलिटी जी असेल ती 40% कमी नसली पाहिजे.
मग सर्टिफिकेट ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन PAP. आता तुम्ही ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेत आहे म्हणजे तुमची शेतीची जमीन असेल तर त्या जमिनीतनं जर एखादा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट गेला असेल, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी एखादा पार्ट गेला असेल किंवा काही त्यात गव्हर्नमेंटचं कन्स्ट्रक्शन झालं असेल तर प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट मिळतं आणि ह्या सर्टिफिकेटचा तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस फायदा होतो, कारण प्रोजेक्ट अफेक्टेड असल्यामुळे तुम्हाला काही रिझर्वेशन मिळतं तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर हे सर्टिफिकेट तुमचं तुम्ही तयार ठेवा. त्यानंतर मग सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट. आता शेतकरी असल्याचा दाखला तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावावर काढावा लागेल. त्यांच्याकडे जमीन असेलच, कारण तुम्ही 7-12 उतारा लावणारच आहेत. त्याचे तुम्हाला 12 पॉईंट्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वडिलांच्या नावावर ॲग्रिकल्चरिस्टचं सर्टिफिकेट बनवून घ्या. त्याचे तुम्हाला काही रिझर्वेशन मिळेल थोडंसं. मग त्यानंतर आहे 14वा पॉईंट, त्यात आहे विलेज 7-12 एक्स्ट्रॅक्ट किंवा खासरा. तर 7-12 तुम्हाला लावाच लागेल आणि 7-12चे असेही तुम्ही पॉईंट्स घेणारच आहात तर 7-12 तर लागेलच. मित्रांनो, या 7-12 उतार्याचे अजून काही रूल्स आहेत. जर काही कंडिशनमध्ये तुमच्याकडे असेल किंवा जी जमीन दुसऱ्याच्या नावावर असेल तर त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. त्यासाठी हे रूल्स तुम्ही वाचून घ्या. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे जमीन नसणार तर त्यालासुद्धा हे मार्क्स घेता येतील. त्याला फक्त सर्टिफिकेट ऑफ लँडलेस ॲग्रिकल्चरल लेबर म्हणजे भूमिहीन शेतमजूर असा तुम्हाला सर्टिफिकेट बनवावं लागेल. ते सर्टिफिकेट बनवून मिळालं तेव्हा तुम्हाला फायदा घेता येईल. तर ज्याच्याकडे जमीन नसणार त्यांनी हे सर्टिफिकेट बनवून घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग एखादे आता कोकण पट्ट्यातले जे विद्यार्थी असतील ते जर मासेमारी करत असतील तर त्यांना सर्टिफिकेट ऑफ फिशरमॅनसुद्धा बनवून घ्यायचं आहे. तर त्या सर्टिफिकेटचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर मग जर 11वी आणि 12वी तुमचं NCC असेल तर त्याचंसुद्धा सर्टिफिकेट बनवून घ्या. त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. मग एखाद्या विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये असतो तर स्पोर्ट्समध्ये तुम्ही डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला खेळले असणार तर त्या स्पोर्ट्सचं तुमचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेटचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर मग जर तुम्ही NSSमध्ये वर्क केलं असेल ज्युनियर कॉलेज लेवलला तर त्याचं सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. मग जे विद्यार्थ्यांचे पालक MCR किंवा एखाद्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये कामाला असतील तर त्यांनी एम्प्लॉयर सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल ॲडमिशनच्या वेळेस रिझर्वेशनमध्ये. मग सर्टिफिकेट ऑफ डिबेट एसे. जर तुम्ही डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला जर डिबेट किंवा एसे या गोष्टींमध्ये पार्टिसिपेशन केलं असेल तर त्याचं तुमचं सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. मग एखाद्या विद्यार्थ्यांनी जर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर केला असेल अमरावती किंवा वर्धा डिस्ट्रिक्टमधल्या तर त्यांनी ते सर्टिफिकेट किंवा मार्कशीट त्यांचं तयार ठेवायचं आहे यासाठी. आणि ॲग्रिकल्चर डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे तर त्यांनी मार्कशीट डिप्लोमाचं ठेवायचं आहे. त्या ॲग्रिकल्चर डिप्लोमामुळे सुद्धा तुम्हाला ते मार्क्स वाढतील, जसे क्रॉप सायन्समुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात तसे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हा डॉक्युमेंट लिस्टवर व्हिडिओ बनवलाच आहे. तर आता पुढचा व्हिडिओ आपण बनवू की कोणत्या प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतात आणि तुम्हाला कशा प्रकारे रिझर्वेशनचा फायदा घेता येऊ शकतो. तर आपण तो व्हिडिओ डिटेलमध्ये बनवणार आहोत. तर त्यानंतर ज्या स्टुडंट्सचे पॅरेंट काश्मीरवरनं आलेले मायग्रंट्स असतील, जेव्हा काश्मीरमध्ये जेनोसाईड झाला होता तेव्हा जे स्टुडंट्स आले असतील तर त्या स्टुडंट्सनी ते सर्टिफिकेट तयार ठेवायचं, त्यांनासुद्धा त्याचा काही फायदा मिळेल. मग त्यानंतर एखादा विद्यार्थी जर कुठं काम करत असेल तर त्याचा जो एम्प्लॉयर असेल त्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल. मग आता यानंतरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते बघू शकता तुम्ही. हे काही इतके अवघड नाही मिळवणं यांना, हे तुम्ही मिळवू शकता. यात फक्त एक 28 नंबरचं जे डॉक्युमेंट आहे ते मेन आहे. आता एखादा विद्यार्थी जर अनाथ असेल तर त्याचं सर्टिफिकेट ऑफ ऑर्फन चाइल्ड इश्यूड बाय डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर, त्याचं हे सर्टिफिकेट असलं पाहिजे. ऑर्फन जे विद्यार्थी असतात त्यांनासुद्धा काही फायदा असतो ॲडमिशनच्या वेळेस, रिझर्वेशन असतं थोडंसं. तर ऑर्फन असल्याचं तुमचं सर्टिफिकेट बनवून घ्या, म्हणजे अनाथ असल्याचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते बनवून घ्या तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट. BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात. यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा खाली आपला नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपले दोन्ही नंबर्स आहेत, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल करू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपली काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. आपली काउन्सिलिंगबद्दल तुम्हाला डिटेल्स देण्यात येतील. तुम्ही जेव्हा आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला आपण काउन्सिलिंगबद्दल डिटेल्स देऊ. तर हे काही डॉक्युमेंट्सची लिस्ट होती विद्यार्थी मित्रांनो. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवा. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ॲडमिशनच्या वेळेस. आत्ताच सर्व डॉक्युमेंट्स जर बनवून ठेवले तर नंतर तुम्हाला टेन्शन नसणार. तर पुढचा व्हिडिओ आपण एक्स्ट्रा मेरिट पॉईंट्स कसे मिळू शकतात त्यावर बनवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा.